नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बघणार आहोत महाटेटी 2021मधील सामाजिक शास्त्र या विषयाशी संबंधित असणारे इंग्रजी विषयाशी निगडीत असणारे प्रश्न। तर चला मग सुरुवात करूया इंग्रजीला। प्रश्न क्रमांक 31, चूज द सेंटेन्स इन द विच द करेक्ट आर्टिकल्स आर यूज। ऑप्शन आहेत द ओल्ड are respected by the young and old is respected by a young। तिसरा आहे old are respected by the young। चौथा आहे the old is respected by the young। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, the old are respected of the young। त्यानंतर प्रश्न आहे 32वा, चूज द करेक्ट प्रिपोजिशन टू द फिलिंग in the blanks in given sentence। Don't cite blank this whose was contrary blank national interest। तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, with two। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 33, चूज द सेंटेन्स नियरेस्ट इन द मीनिंग टू द अंडरलाइंड वर्ड इन द गिवन सेंटेन्स। सेंटेन्स आहे देअर वॉज नो ऑस्टिमेबल रिझन फॉर हिज बिगिनिंग अँगर ॲट हर हजबंड रिमार्क। तर याचं अचूक उत्तर आहे एप्रिपेंट। त्यानंतर प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 34, चूज द वर्ड अपोजिट इन मीनिंग टू द गिवन वर्ड। एक्सपेक्टेड, इथे एक्सपेक्टेड हा वर्ड दिलेला आहे, त्याचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे। तर ऑप्शन आहेत बिलिटिल, ॲनोनी, टर्निश अँड प्लीज। त्याचं अपोजिट उत्तर असणार आहे प्लीज। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 35, फिलिंग द ब्लँक्स विथ द ॲप्रोप्रिएटेड पॅसिव फ्रॉम द अल्टरनेटिव्ह सप्लाईज। तर वाक्य आहे ही फिलिंग द ब्लँक्स अ राईट डेस्ट बिफोर ही वॉज अपॉइंटेड। ऑप्शन आहेत ही हॅड गिवन, हॅज बीन गिवन, विल बी गिवन, वॉज गिवन। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, हॅज बीन गिवन। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 36, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिलिंग द ब्लँक्स। वाक्य आहे आय फिलिंग द ब्लँक्स इफ आय वेअर यू। तर याचं उत्तर आहे ऑप्शन आहेत विल ॲप्लॉझिक, हॅड ॲप्लॉझाइड, वुड ॲप्लॉझाइज, वॉज ॲप्लॉझाइंग। तर याचं उत्तर आहे वुड ॲप्लॉझाइज। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 37, चूज द अल्टरनेटिव्ह शोईंग द करेक्ट इनडायरेक्ट नरेशन ऑफ द गिवन डायरेक्ट स्पीच। वाक्य दिलेलं आहे द ओल्ड मॅन सेड टू हिम इज युअर फादर्स नेम मनोज। ऑप्शन बघूयात, द ओल्ड मॅन टोल्ड हिम वेदर हिज फादर नेम वॉज मनोज। बी आहे द ओल्ड मॅन इंक्वायर्ड वेदर हिज फादर नेम वॉज मनोज। सी आहे द ओल्ड मॅन आस्क्ड हिम वेदर हिज फादर नेम वॉज मनोज। पर्याय आहेत ओनली बी इज करेक्ट, ओनली सी इज करेक्ट। तिसरा आहे बोथ सी अँड बी अँड सी करेक्ट। चौथा आहे ओनली ए इज करेक्ट। तर याचं अचूक उत्तर आहे बोथ ए अँड सी इज करेक्ट आर करेक्ट। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 38, आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच इन द फॉलोइंग लाईन। एक लाईन दिली आहे, त्यातला आपल्याला फिगर ऑफ
स्पीच ओळखायचं आहे. तर लाईन काय आहे? द ग्रेव व्हेअर इज द विक्ट्री. ऑप्शन आहेत पर्सिफिकेशन, अपस्ट्रॉफी, युरोपिझम, चौथा आहे इपिग्रॅम. तर याचं करेक्ट उत्तर आहे एपस्ट्रोफ. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 39. आयडेंटिफाय द पार्ट ऑफ द सेंटेन्स विच हॅज ॲन एरर. एक वाक्य दिलं आहे, त्यातलं आपल्याला एरर ओळखायचं आहे. वाक्य ही इज वेल अप देट्स दॅट डिस्पेट हॅविंग टिल डेथ नो एरर. ऑप्शन आहेत ए, बी, सी आणि डी. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. त्यानंतर प्रश्न क्रमांक 40. नेम ऑफ द अंडरलाईंग क्लॉजेस इन द गिवन सेंटेन्स. दिलेल्या ओळीमधून आपल्याला क्लॉज ओळखायचं आहे. वी कम हेअर दॅट वी मे स्टडी. ऑप्शन आहेत ॲडवर्ब क्लॉजेस ऑफ प्लेस, ॲडवर्ब क्लॉजेस ऑफ पर्पज, ॲडवर्ब क्लॉजेस ऑफ सस्पिशन्स, ॲडवर्ब क्लॉजेस ऑफ कॉजेस. तर याचं करेक्ट उत्तर आहे ॲडवर्ब क्लॉजेस ऑफ पर्पज.